छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या राजधानी किल्ले कुलाबाला भेट देण्यासाठी सज्ज होऊयात आणि इतिहासाचे साक्षीदार बनूयात. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी माझ्या माहितीस सुरुवात करतो. 300 वर्ष उलटूनही समुद्रात दिमाखात उभा असलेला किल्ले कुलाबा. आता आपण प्रवेशद्वाराच्या इथे जात आहोत. प्रवेशद्वारावर गणपती, मोर, कमळ, शरभ असे विविध प्रकारच्या आकृती कोरलेल्या आहेत. 2 बलाढ्य बुरुजांच्या मधोमध हे प्रवेशद्वार आहे. कुलाबा किल्ल्यावर येताना प्रथम आपणास पडकोट लागतो. हल्ली या पडकोटाची बरीच नासधूस झालेली आहे. पडकोटामुळे किल्ल्याच्या आतील भागांवर शत्रूस वेगाने जहाजांवरील तोफेच्या गोळ्याचा मारा करता येत नाही व जलदुर्गातील बाली किल्ला सुरक्षित राहतो. महादरवाजाच्या वरती नगारखाना आहे. महादरवाजातून आत आल्यावर आपल्याला आणखी एक दरवाजा पाहायला मिळेल. पुढे आल्यानंतर आपल्याला 2 छोटी मंदिरे पाहायला मिळतात. एक आहे पद्मावती देवीचं मंदिर आणि दुसरं आहे महिषासुरमर्दिनीचं मंदिर. महिषासुरमर्दिनी म्हणजेच गोळावती देवी, याची स्थापना 1698 साली कान्होजी आंग्रे यांनी केली. हे आहे भवानी देवीचं मंदिर. यात भवानी देवी आणि वेताळदेवाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. किल्ल्यात आपल्याला बऱ्याच वस्तू पाहायला मिळतात. पुष्करणी तलावाच्या जवळच आपणास एक सुरेख दीपमाळ पाहायला मिळते व त्याच्या समोर श्री सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. सिद्धिविनायकाच्या मंदिरात सिद्धिविनायकाची मूर्ती, आजूबाजूला रिद्धी-सिद्धी, शेजारी विष्णू, शंकर, देवी, सूर्य अशा देवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात. मंदिराच्या डावीकडे महादेवाचं मंदिर व उजवीकडे श्री हनुमंतरायाचं मंदिर आहे. समोर आहे हा पुष्करणी तलाव. या किल्ल्यावरील सर्वात मोठा गोड्या पाण्याचा साठा म्हणून या पुष्करणी तलावाची ओळख आहे. ही आहे कान्होजींची घुमटी. किल्ल्यावर अनेक ठिकाणी तटबंदीमध्ये खोल्या पाहायला मिळतात. तसेच शिवकालीन शौचकूपसुद्धा पाहायला मिळतो. अरबी समुद्राकडे लागूनच आणखीन एक दरवाजा पाहायला मिळतो. त्यास दर्या दरवाजा किंवा यशवंत दरवाजा असे म्हणतात. ही आहे जहाज बांधण्याची गोदी. या ठिकाणी हनुमंतरायाचं मंदिर सुद्धा आहे. चला तर मग आता आपण किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊया. 30 ते 35 किलोमीटर लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी अष्टागर या नावाने ओळखली जाते. या अष्टागराचा राजा म्हणजेच किल्ले कुलाबा. अलिबागचा पाणकोट शिवरायांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले त्यापैकी एक किल्ले कुलाबा. प्रथम शिवशाहीनंतर पेशव्यांनी आणि सरते शेवटी इंग्रज असे कालखंड किल्ले कुलाब्याने पाहिले. कुलाबा किल्ला हा जलदुर्ग असल्याने समुद्रसपाटीपासून त्याच्या तटबंदीची उंची 100 फूट आहे. किल्ल्याला एकूण 17 बुरुज आहेत व किल्ल्याच्या भिंतींची रचना विशाल खडक एकमेकांवर ठेवून रचत केलेले आहे. त्यामुळे तटबंदीवर समुद्र लाटांची धडक बसल्यावर दगडातील फटीत पाणी जाऊन लाटा दुभकते व लाटेची ताकद कमी होऊन तटबंदीचे नुकसान होत नाही. इंग्रज ज्यांना समुद्रावरील शिवाजी असे संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला. 29 मार्च 1680 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी कुलाबा किल्ला बांधण्याची परवानगी दिली. महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी सन 1682 साली कुलाबा किल्ला पूर्ण करून घेतला. कुलाबा किल्ला हे सागरी व्यापारी मार्गावरील ठाणे असल्याने सिद्धी व इंग्रज व पोर्तुगीज यावर वचक ठेवण्याचे काम करत होते. 1713 मध्ये पेशवे बाळाजी विश्वनाथ कुलाबा किल्ल्यासह एक करारानुसार कान्होजी आंग्रे यांना अनेक किल्ले देण्यात आले. त्यांनी ब्रिटिश जहाजांवर छापे घालण्यासाठी ते मुख्य आधार म्हणून वापरले. कान्होजी आंग्रे यांनी सरदार दर्यासारंग व मायनाक भंडारी याकडे कुलाबा किल्ल्याचे कारभार सोपवले. कुलाबा किल्ल्यावरून मराठी दस्तगत न मानणाऱ्या ब्रिटिश जहाजांवर हल्ले करून लूट मिळवण्यासाठी किल्ल्याचा उपयोग केला जाऊ लागला. इसवी सन 17 नोव्हेंबर 1722 रोजी ब्रिटिशांनी पोर्तुगीज फिरंग्यांच्या मदतीने मराठी आरमाराच्या उत्तर राजधानी कुलाबा किल्ल्यावर हल्ला केला. यामध्ये ब्रिटिश व पोर्तुगीज आरमाराचे 6000 सैन्य सहभागी झाले होते. ब्रिटिशांची 10 जहाजे कुलाबा किल्ल्याच्या परिसरात खडी करून आव्हान उभा केला होता व 10,000 पायदळ ओटीचा फायदा घेत किल्ल्यावर चाल करून ब्रिटिशांनी पाठवले. यावेळी कान्होजी आंग्रे यांनी पेशवे थोरले बाजीराव यांकडे मदत मागितली. पेशव्यांनी 25,000 फौज कुमक पाठवली. पिलाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या घोडदळाने चपलाईने हल्ला करून ब्रिटिश सैन्य कापून काढले व मराठी फौज चालून येतात पोर्तुगीजांनी माघार घेतली व मराठ्यांचा विजय झाला. 4 जुलै 1729 साली कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर गृहकलह निर्माण झाला. त्यांना सिखोजी, मानाजी, तुळाजी, संभाजी अशी 4 पुत्र होती. इसवी सन
1759 साली रघोजी आंग्रे यांनी सिद्धिविनायकाचे मंदिर बांधले. इसवी सन 1787 साली लागलेल्या आगीत आंग्रेवाडा जळून खाक झाला. बऱ्याच वेळा कुलाबा किल्ल्यात आग लागल्याने येथील इमारती जळाल्या होत्या. इसवी सन 1842 साली आंग्रेवाड्यातील लाकूड सामान काढून ब्रिटिशांनी त्याचा वापर अलिबाग नगरपालिका इमारतीसाठी वापरले, तर काही लिलावात काढले. सध्या हा किल्ला भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. धन्यवाद.